मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। महायुतीत महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। सर्वाधिक आमदार असल्याने भाजपच्या वाट्याला 48 पदे येणार। शिवसेनेच्या वाट्याला 29% तर राष्ट्रवादीला 23% महामंडळ मिळणार। फेक नरेटिव्ह आधीच सरकारच्या बाजूने नरेटिव्ह करा। भाजप आमदारांच्या बैठकीत फडणवीसांचा कानमंत्र, सूत्रांची माहिती, टेंडरच्या मागे न लागण्याचाही सल्ला। ठाकरे बंधू उद्या विजय मेळाव्यानिमित्ताने एकाच मंचावर येणार। वरळी डोम परिसरात ठाकरे बंधूंसाठी बॅनरबाजी। बाळासाहेब दोन्ही बंधूंना आशीर्वाद देत असल्याचा फोटो। ठाकरे बंधूंच्या उद्याच्या विजयी मेळाव्याला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा। हर्षवर्धन सपकाळ मंचावर उपस्थित राहणार, तर वैयक्तिक कामामुळे पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती। उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे झाले नाही, तुमचे कसे होणार? रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। राज ठाकरेंनी जपून पुढचा विचार करण्याचा सल्ला। व्यापारी आहात, व्यापार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंचं वक्तव्य। तर महाराष्ट्रात मराठीचा अपमान केल्यास कानाखालीच मारणार, देशपांडेंचा इशारा। हिम्मत असल्यास गोल टोपीवाल्याला कानाखाली मारा, नितेश राणेंचं मनसेला आव्हान। तर रझा अकादमी विरोधात मोर्चा काढला तेव्हा भाजप गप्प होतं, देशपांडेंचा पलटवार। हिंदी सोडून पहिली दुसरीसाठी आजपासून सुधारित वेळापत्रक। राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडून आदेश जारी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर। थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। बाबा सिद्दीकींच्या नावावरील मोबाईलचे तपशील मिळवण्याचा प्रयत्न। वांद्रे पोलिसांकडून एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। दिशा सालियान मृत्यू प्रकरण घातपात नाही, मृत्यूआधी ती मद्यधुंद अवस्थेत होती। वैद्यकीय अहवालानुसार लैंगिक अत्याचाराच्या काहीही खुणा नाहीत, एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख। दिशा सालियान मृत्यू प्रकरणाशी संबंध नाही, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। तर 16 तारखेच्या सुनावणीची वाट पाहू, आगे आगे देखो होता है क्या, नितेश राणेंचा इशारा। लक्ष्मण हाकेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिवीगाळ। महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा आरोप। गिरगाव चौपाटीवरील आंदोलनानंतर हाके पोलिसांच्या ताब्यात। लक्ष्मण हाकेंची अवस्था भटक्या कुत्र्यासारखी करू, त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही। अजित पवारांना शिवीगाळ केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा। परवडणाऱ्या घरांना पुणेकरांची पसंती। घरांच्या खरेदी विक्रीचे 11,930 व्यवहार। 50 लाखांपर्यंत किंमत असलेल्या घरांचं प्रमाण जवळपास निम्म। नागपुरात 3 प्रवासी क्षमता असलेल्या रिक्षातून 13 विद्यार्थ्यांचा प्रवास। नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। राज्यात 24 तास वाळू वाहतुकीला मुभा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा। तर घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत दिली जाणार। पुण्यातील कोंढव्यात तोंडावर स्प्रे मारून तरुणीवर अत्याचार। आरोपी अद्यापही मोकाट। पोलिसांच्या 10 पथकांकडून आरोपीचा शोध सुरू। बीडच्या केज तालुक्यात जुन्या वादातून चौघांवर कोयता लोखंडी रॉडनं हल्ला। अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। केज तालुका पोलिसात गुन्हा दाखल। नागपूरच्या काटोल रोड आणि रिंग रोड चौकाजवळ बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला। महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या कार्यालयातील घटनेनं खळबळ। घटना सीसीटीव्हीत कैद। पावसाळ्यातही मेळघाटातल्या अनेक गावात पाण्यासाठी वणवण। पाण्याची टाकी अस्वच्छ असल्यानं भल्या पहाटे सार्वजनिक विहिरीवरून पाणी भरण्याची महिलांवर वेळ। आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरी सज्ज। 5 लाख भाविक दाखल। पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून जवळपास 7 किलोमीटर लांब। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।